नमस्कार. आजचा विषय आहे पॉझिटिव्ह माइंडसेट आणि निगेटिव्ह माइंडसेट. आपण या विषयावर नेहमी चर्चा करत असतो आणि आपण नेहमी म्हणतो बघा, अमुक अमुक माणूस भेटला हा खूप पॉझिटिव्ह वाटतो, हा माणूस बघितला हा खूप निगेटिव्ह होता. आपण नेहमी कंपॅरिझन करत असतो. घटनाक्रमावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आपण पटकन म्हणून जातो या माणसाशी आपलं खूप चांगलं जमतं, का तर ह्याचे जे माइंडसेट आहे, ह्याचे जे विचार आहेत ना खूप पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्याचे निगेटिव्ह आहे. पण मुळात ही पॉझिटिव्हिटी आली कुठून याच्याकडे आणि ह्याच्याकडे ती निगेटिव्हिटी का आली याचा कधी अभ्यास केलाय का? मगाशीच म्हणालो घटनाक्रम. आयुष्यातले चांगले घटनाक्रम सुरू झाले की माणूस आपोआप पॉझिटिव्ह होत जातो आणि निगेटिव्ह घटनाक्रम सुरू झाले की माणूस निगेटिव्ह होत जातो. तुम्ही रोजच्या जीवनात बघा, आपण लहान होतो ना, लहान त्यावेळी काही जबाबदारी वगैरे नव्हती, सगळ्या गोष्टी सहज मिळत गेल्या. मोठे होत गेलो, परिस्थिती बदलत गेली, जबाबदाऱ्या वाढल्या आणि मग चढ आणि उतार सुरू झाले आयुष्यातले. आयुष्यातला येणारा चढ म्हणजे जिथे आपल्याला चांगल्या गोष्टी मिळत गेल्या तिथे माइंडसेट पॉझिटिव्ह होत गेलं आणि ज्या ज्या माणसाला आयुष्यात काही नाही मिळालं तो खाली गेला आणि तो निगेटिव्हिटी मध्ये निघून गेला. उदाहरण देतो तुम्हाला. आयुष्यात घटनाक्रमात 5 गोष्टी घडल्या, त्यातल्या 3 गोष्टी चांगल्या घडल्यानं माणूस आपोआप पॉझिटिव्ह तयार होऊन जातो बघा. पण घटनाच क्रम जर निगेटिव्ह होत गेला मग पंचायत होऊन जाते, मग आत्मविश्वास कमी होतो. पॉझिटिव्ह माणसाचं बघा, 2 जरी घटना चांगल्या लागोपाठ घडल्या ना, मग 3री घटना वाईट जरी घडत असेल ना त्याच्यावर तो मात करून पुढे निघून जातो. निगेटिव्ह माणसाचं तसं नसतं. एक चांगलं उदाहरण देतो तुम्हाला. क्रिकेट मॅच आपण बघतो, 5 मॅचची सिरीज असते. नीट बघा, पहिल्या 2 मॅच हातात आल्या ना की 3री मॅच बहुतेक करून आपण जिंकतोच आणि जरी हारलो तरी ती ओव्हर कॉन्फिडन्समुळे हारतो. पण त्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी असते. निगेटिव्ह माणसाचं तसं नसतं. 2 घटना सातत्याने निगेटिव्ह होत असतात. 3री घटना सुद्धा निगेटिव्ह होते. आर्थिक बाबतीत, संसाराच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत काही चांगलं घडतच नाही आणि तो निगेटिव्ह होत जातो. कुठून येणार पॉझिटिव्हिटी? त्याच्यासाठी एकच मार्ग आहे. लहान असताना आपण होमवर्क करायचो माहितीये, लहान असताना. मोठं झाल्यावर होमवर्क करणं विसरून गेलो. पुढे येणारी चाऊल घेतली, येणाऱ्या घटनाक्रमाचा अभ्यास केला, पूर्वसूचना केल्या, काय करायचं याचं माइंडसेट आणि माइंड फ्रेम एकदम क्लिअर राहिलं आणि मग आपली दिशा योग्य केली आणि आपण पुढे निघून गेलो की मग बघा रस्ते कसे मोकळे होतात, आत्मविश्वास वाढतो आणि पॉझिटिव्हिटीकडे आपण निघून जात असतो. बरेच उपचार वगैरे आहेत, मार्गदर्शन घेऊ शकता. पण खरं सांगू, जे अनुभव घेतलेले आहेत, कदाचित मला त्याचे सिद्धांत मांडता येणार नाही, पण मेडिटेशन बऱ्याच वेळा हेल्प आउट करतं एक पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करण्यासाठी. त्यामुळे आयुष्यातला घटनाक्रम चांगला व्हावा आणि पॉझिटिव्ह व्हावा याच्यासाठी पूर्व तयारी करा, होमवर्क्स करा आणि मग पुढची पावलं उचला. नमस्कार, निरोप घेतो. पुढच्या वेळी येतो एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.